नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय लीलाधर कांबळीजी, सन्माननीय चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकरजी, आमच्या आग्रहाखातर आलेले माननीय गंगाराम गवाणकरजी, माननीय रामदास कामतजी, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे विजू कोटेजी, पणशीकरांचे बंधू, कन्या, कुटुंबीय चिरंजीव प्रसाद कांबळे माझे मित्र, कांबळे कुटुंबाचे वडील पण माझे मित्र आणि मुलगाही माझा मित्र आहे, आणि उपस्थित सगळे रसिको, आजच्या दिवशी मला दोन प्रकारचे आनंद आहेत. एक मंत्री म्हणून पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आणि किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार देण्याचा सोहळा आहे म्हणून, हे सांस्कृतिक मंत्री म्हणून, आणि राजकारणी म्हणून आज जो आम्हाला प्रचंड विजय देशभरात मिळालेला आहे ते सुद्धा खोटं न बोलता प्रामाणिकपणे सांगतो. राजकारणी तसं कमी खरं बोलतात, पण मी त्यातला नाही आहे. जे आहे मनात ते मनापासून सांगतो. सगळ्यात प्रथम मी मनापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने आभार मानतो ते आदरणीय रामदास कामतजी आणि गंगाराम गवाणकरजींचं. कारण मी बरेच वर्ष राजकारणात आहे आणि मी नेहमी पाहतो की सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाला राजकारण्यांची उपस्थिती असते. सगळे पुरस्कार त्या विषयातला र का ठ कळत असो वा नसो तो मंत्रीच पुरस्कार देत असतो. काळी पाच काय विचारलं तरी कळणार नाही, पण किर्लोस्कर संगीत नाट्य जीवनगौरव पुरस्कार मात्र तो मंत्रीच देणार. आणि त्यामुळे सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा ठरवलं, जवळजवळ आम्ही 24-25 पुरस्कार दरवर्षी देत असतो, हे पुरस्कार त्या त्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या हस्तेच द्यायचे, तर त्या पुरस्काराचा सन्मान आहे. आणि मला आनंद आहे की रामदास कामतजी असतील, गवाणकर साहेब असतील, अशी मंडळी आवर्जून येतात. मी माझा संगीत नाटकाचा पहिला संबंध आला तो संगीत मत्स्यगंधामधनं कामत साहेबांच्या. 6वी-7वीत होतो, संगीतातलं फार कळत नव्हतं, म्हणून अर्ध नाटक बघायचो आणि अर्धे वरचे पंखे मोजायचो. पण खरंच रामदास कामतजींसारखे खऱ्या अर्थाने रंगकर्मी, खऱ्या अर्थाने कलाकार, त्यांचा मुलगा आणि मी कॉलेजमध्ये एकत्र होतो. कामतसाहेब एअर इंडियात नोकरी करायचे, तरीसुद्धा नाटकाच्या प्रयोगांना एस टीमध्ये जागा नाही मिळाली तर ट्रकने प्रवास करून सुद्धा संगीत नाटक जगवण्याचं काम ज्या कामतसाहेबांनी केलं आहे, त्यांच्या हस्ते डेगवेकर साहेबांना पुरस्कार, मला असं वाटतं यासारखा सन्मान कोणताच नाही आहे. किंवा गवाणकर साहेब त्यांनी केलेल्या या रंगभूमीसाठीच्या सगळे कष्ट मी ऐकलेत, मी पाहिलेत, आणि आजही ते नाट्य परिषद अध्यक्ष असताना ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने नाटकासाठी आपलं उरलेला प्रत्येक क्षण द्यायचा प्रयत्न करतायत, त्यांच्याच हस्ते लीलाधर कांबळीजींना पुरस्कार देणं हा शासनाचा गौरव आहे. गवाणकर साहेब, आम्ही आपले आभारी आहोत. डेगवेकर साहेबांनी केव्हा तरी गणेशोत्सवात काम केलं, मग त्यांना कुठेतरी संधी मिळाली, तसं काम मी पण केलं, पण आम्हाला विद्यार्थी गोखलेकरी सापडले नाहीत. नाहीतर मग आम्ही पण ललित कलामध्ये गेलो असतो, त्यांनी पण जॅकेट घातलंय, मी जॅकेट घातलं असतं,
मी स्वतः जॅकेट त्या रंगभूमीचं घातलं असं राजकारणातलं नसतं घातलं जर त्यावेळी आम्हाला विद्यार्थी गोखलेसारखे कोणतरी पाहिलं असतं तर. गमतीचा भाग वेगळा. पण महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक मंत्री म्हणून मनापासून असं वाटतं की संगीत नाटक हा जीवनगौरव पुरस्कार देताना अजून 2-4 वर्ष मला ही संधी मिळेल, कारण मी मंत्री आहे म्हणून नाही. आजच्या निकालाने तर जवळजवळ सिद्ध केलं की पुढचे 10 वर्ष आम्ही आहोतच, काळजी करायचं कारण नाही. पण खरंच संगीत नाटक पुढे जगणार आहे का, पुढे टिकणार आहे का, ही संगीत नाट्यभूमी पुढे कशी ऊर्जित अवस्थेत आणायची आहे. पण एक सांगतो, कालानुरूप काही बदल करावे लागतील, फार रिजिड राहून चालणार नाही. अगदी एकदम मोरूची मावशीमधलं टांगटिंग टिंगा हे संगीत नाटक मी म्हणणार नाही, पण त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं संगीत नाटकं आत्ताच्या काळात रंगभूमीवर येतील, ती आपण स्वीकारली पाहिजेत. आणि ती स्वीकारून आपण जर पुढे गेलो या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली, तर मी तुम्हाला आश्वस्त करतो की या राज्याचा सांस्कृतिक मंत्री मी असेपर्यंत संगीत रंगभूमीला गौरव अवस्था आणून दिल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी ज्या गोष्टी शासन म्हणून कराव्या लागतील, मगाशी निवेदिका मानसी आंबेडकरने म्हटलं की नाट्य रंगभूमी आणि संगीत नाट्य याला राजाश्रय मिळण्यासाठी हे पुरस्कार सुरू केले, ते केले असतील. पण आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे की कला कुणाची आश्रित असू शकत नाही, फार फार तर ती राज पुरस्कृत असेल, आणि त्यामुळे राज पुरस्कृत करण्यासाठी आम्ही हे पुरस्कार देतो आहोत. कला कुणाची आश्रित असू शकत नाही हे मानणारे आम्ही सगळे आहोत. आणि त्यामुळे शासन म्हणून संगीत रंगभूमी असेल, मराठी रंगभूमी असेल, यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील, म्हणजे आता डेगवेकर साहेब म्हणले की आता आमचं वय झालं त्यामुळे आम्ही मार्गदर्शन करू शकणार नाही पुढच्या पिढीला. सांस्कृतिक विभागाने ठरवलं आहे की या सगळ्या मान्यवरांचे मार्गदर्शन करणारे जे म्हणणं आहे ते ऑडिओ व्हिडिओ करून डिजिटलाइज करायचं. मी 100 वर्षांनी सुद्धा लोकांना डेगवेकर साहेबांना काय म्हणायचं आहे ते त्यावेळच्या तरुण तरुणीला पाहता येईल आणि त्याच्यावर पावलं टाकत पुढे चालता येईल. गेली 2 वर्ष आम्ही बरेच पुरस्कार दिले. सगळ्यांनाच काही पुरस्कार मिळत नाही, काहींना पुरस्कार मिळतात, काहींना देता येत नाहीत. खूप चढाओढी असते आणि मग आरोप होतात की जे प्रसिद्धी झोतात आहेत त्यांनाच पुरस्कार देण्यामध्ये सरकारला आणि मंत्र्यांना जास्त रस आहे. पण गेल्या 2 वर्षातल्या सगळ्या पुरस्कारांची यादी, ती बातमी वाचल्यानंतर मी पूर्ण वाचून काढली. अनेक ठिकाणी तर आम्ही संगीतामध्ये गायक कलाकारांना न देता आम्ही संगीतकारांना दिले. शांताराम नायक सारख्या खऱ्या अर्थाने बॅकस्टेज ज्याला म्हटलं येईल त्यांना आम्ही पुरस्कार दिला. आणि आज तर राष्ट्र सेवा दलातल्या खऱ्या अर्थाने सेवा दलाच्या शाखेत जाणाऱ्या लीलाधर कांबळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाणाऱ्या विनोद तावडेचं सरकारने आज पुरस्कार दिला. कारण आम्ही विचाराचं कुंपण मानत नाही, सबका साथ सबका विकास हे आमचं धोरण असतं. कारण कलेमध्ये कुठलंच राजकारण नसतं, कुठला विचार नसतो, विचार केवळ कलेचा असतो. त्यामुळे मी सहज गेल्या 10-20 वर्षाची यादी पाहत होतो. आपल्या जवळचे, डावीकडचे, उजवीकडचे, विचाराचे अशानाच पुरस्कार पुढे मागे कधी कधी दिले गेले असतील, मला माहीत नाही. इथं पुरस्कारांवर जास्त बोलून त्याचा महत्त्व कमी करू इच्छित नाही. पण प्रामाणिकपणे मी
या निवड समितीचा अध्यक्ष म्हणून समितीत बसतो, एक चकार शब्द बोलत नाही. समिती जे नाव ठरवते तेच नाव स्वीकार करून आम्ही त्याच नावांना पुरस्कार देतो. कारण शेवटी जे समीक्षक, जे कलाकार, जे परीक्षक आहेत ते जे ठरवतील त्यांना त्यातलं कळतं. मला राजकारणातलं कळतं. उत्तर प्रदेशच्या विजयानंतर उद्या शरद पवारांची चाल काय असेल आणि काँग्रेसची चाल काय असेल मी आत्ता पाठ करून तुम्हाला सांगू शकतो. पण कलेमध्ये कोण श्रेष्ठ आहे, कोणाला यामध्ये अधिक दिलं पाहिजे हे सांगणारी मंडळांची समिती करतो आणि ती समिती ठरवत असते. आणि या समितीच्या माध्यमातून तो प्रकाश झोतात आहे का मागे आहे. माझं मत मी व्यक्त करतो की नेहमीच जे टी व्हीवर दिसतात, नेहमी जे कार्यक्रम करतात अशा लोकांना आपण देतो, पण अनेक जण असे जे मागे असतात पण ज्यांचं खरं म्हणजे योगदान खूप मोठं आहे अशांना देण्यामध्ये या राज्य शासनाला अधिक रस आहे असं एक वाक्य बोलून मी बैठक सुरू करतो. आणि ते जे ठरवतील, कारण अनेक वेळा परीक्षण मंडळीला सुद्धा असं वाटतं की मंत्र्याला जे आवडेल ते करावं. आपण अनेक पुरस्कार सोहळे आजकाल टी व्हीवर पाहतो. म्हणजे या दुबईला मागे झालेला मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा होता. मला त्या आयोजकांनी आमंत्रित केलं होतं. प्रसादने पण खूप आग्रह केला होता मला, तुम्ही आलं पाहिजे, तुम्ही आलं पाहिजे. म्हटलं बाबा मला नाही जमणार, हे नाही ते नाही. नाही आम्ही तुम्हाला तिकीट काढून देतो. नाही म्हटलं त्याची गरज नाही. खूप आग्रह केला. शेवटी त्यांना हो म्हटलं आणि गेलो नाही. आणि मला महेश मांजरेकरांनी नंतर फोन केला, का नाही आला म्हणलं तू. म्हटलं प्रामाणिकपणे सांगू का नाही आलो. मी केवळ राज्य चित्रपट नाट्य पुरस्कार जे असतात त्या सोहळ्याला मंचावर जातो आणि मी पुरस्कार देत नाही, मान्यवर देतात. मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहतो. कारण माझं हे स्पष्ट मत आहे की सांस्कृतिक मंत्री हा नट्या दिग्दर्शकांना पुरस्कार देताना न दिसता तो त्याच्या धोरणात न दिसला पाहिजे. मराठी रंगभूमी चित्रनाट्य जगवताना दिसला पाहिजे. आणि म्हणून मी कुठल्याच खाजगी पुरस्कार सोहळ्याला जातच नाही. मलाही आवडेल ना पहिल्या पानावर फोटो बघायला, एखाद्या नट्याबरोबर, एखाद्या नटीबरोबर, एखाद्या दिग्दर्शकाबरोबर. पण यातून मला जी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे ती मी पार पाडतोय का असा विचार करून मी कधीच जात नाही. त्यामुळे बरेच माझे मित्र नाराज होतात. पण मला असं वाटतं की सांस्कृतिक मंत्री म्हणून खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमी आहे, संगीत रंगभूमी आहे, मराठी चित्रपट आहे, या सगळ्यांना शासनाच्या माध्यमातून पुरस्कृत करत आता मी कान्सला मराठी सिनेमे पाठवतो. आणि आमच्या शासकीय कामकाजामध्ये आमच्याकडे फाईल येते. कान्स चित्रपट महोत्सवामध्ये जगभरातले दिग्दर्शक, जगभरातले सगळे या क्षेत्रातले मान्यवर येतात. आणि आमचे मराठी चित्रपट अतिशय चांगल्या पद्धतीने आजकाल सादर होत आहेत. पण ते जगासमोर जातच नाहीत. मी शासनाच्या खर्चाच्या वतीने असे निवडलेले काही चित्रपट त्या ठिकाणी पाठवतो. आणि लोक टीका करतील की कान्सला का पाठवतात, तर मंत्र्यालाही जायचं असतं. तर मी या महोत्सवाला कधी स्वतः जात नाही. त्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी पाठवतो. आणि मग जगातल्या दिग्दर्शकांना कळू दे की आम्ही सुद्धा कोणते विषय हाताळतो. किती वेगळ्या प्रकारचे विषय सुद्धा या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून हे हाताळले जातात. आणि अशा पद्धतीने आपण जगाच्या समोर आपलं हे कला दालन समोर आणण्याचं काम मला वाटतं सांस्कृतिक मंत्र्याचं जर काही असेल तर हेच काम आहे. आणि हे इमाने इतबारे करत राहायचं. आणि तीच माझी मराठी कलेला असणारं माझं विनम्र अभिवादन आहे असं मी मानतो.